रविवारी रात्री एका भरधाव क्रुझर गाडीनं दिलेल्या धडकेत 6 वर्षाच्या धैर्यशील अविनाश जाधव या बालकाचा जागीच मृत्यू झाला। तर आज त्या बालकाचे 34 वर्षाचे वडील अविनाश जाधव यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला। वाठार बोरपाडळे राज्य महामार्गावर रविवारी रात्री झालेल्या अपघातात 4 जण गंभीर जखमी झालेत। रविवारी रात्री वाठार बोरपाडळे रस्त्यावर तळसंदे इथल्या शामराव पाटील शिक्षण समूहाजवळ अपघात झाला। एका भरधाव वेगाने येणाऱ्या क्रुझरनं समोरून येणाऱ्या 2 दुचाकींना धडक दिली। या अपघातात 34 वर्षाचे अविनाश उर्फ उदय अशोक जाधव, त्यांची 30 वर्षाची पत्नी प्रियांका जाधव, 10 वर्षाची मुलगी कार्तिकी अविनाश जाधव गंभीर जखमी झाले, तर 6 वर्षाच्या धैर्यशीलचा जागीच मृत्यू झाला। हे सर्वजण हातकणंगले तालुक्यातील अंबपमधील रहिवासी आहेत। तर दुसऱ्या दुचाकीवरील कुरळपमध्ये राहणारे 55 वर्षाचे मोहन बाबासाहेब शेटे आणि 65 वर्षाच्या माधुरी अनिल बुढे हे देखील जखमी झाले। अपघातानंतर सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर आज धैर्यशीलचे वडील अविनाश जाधव यांचा उपचार सुरू असताना रुग्णालयातच मृत्यू झाला। पेठ वडगाव पोलिसांनी क्रुझर चालक सदाशिव चिकय्यांवर मठ याला ताब्यात घेतलंय।